अहो बाई, तुम्हाला तसेच लोक दिसले का बाप्पा? हां, काही चांगले नाही म्हटलं ते लोक. हां, वहिनी पाहिलेच ते येऊ राहिले ते. मी म्हटलं येऊ द्या बाप्पा पाहिले. काय माय बाई, पोराची माय किती खज्जल आहे तुम्हाला माहिती आहे का? लय खज्जल बाई आहे ते. नाही गो वहिनी, आई तर म्हणे चांगली आहे म्हणे. आत्याला काय, आत्याला तर कोणी चांगलं दिसते माय बाई, कोणी चांगलं दिसते. सून सोडून सगळे चांगले दिसतात आत्याले. हां, लय खज्जल आहे म्हटलं त्या पोराची माय, लय खज्जल आहे. ऐका माय तुम्ही. काही चांगले लोक नाही आहे ते, काही चांगले नाही आहे. पण प्रताप बी तर म्हणे की चांगले आहे म्हणे, चांगले लोक आहे म्हणे. आई म्हणे ताईले काय समजते हो माय बाई, काही समजत नाही ताईले. जाऊ द्या आता, ताईले म्हटलं मी ना येऊन जा म्हणून पोरीले पाहिले, तर आता येऊ द्या, जाऊ द्या. आपण का लग्न पक्कच करू राहिलो का? फक्त पाहिले येऊ राहिले, ते पाहून चालले जातील. पहा बाई मग तुम्ही. मी म्हटलं उद्या पाहिले येऊ राहिले तर जेवण खावण ठेवतो म्हटलं ताईले. आता नाही बाई, जेवण खाऊन काय ठेवावं लागतं नाही बाई, चहा पोहे द्यायचं आणि झालं काम खतम. नाही हो बाई वहिनी, माझ्या गावचे लोक आहेत ना ते. पहिल्यांदा माझ्या घरी येणार आहे तो संग्राम भाऊ. त्या भाऊनं कधी माझ्या घर पाहिलं नाही. आता ओळखीवाले आहे ना माय, आता येऊ राहिले तर जेवण खाऊन करतो ना, करू द्या जेवण खाऊन, काय त्याच्यात नाही, जेव्हा खावायचं काय. आता माय बाई लय लोक येतील तुमच्या पोरीला पाहिले, मग का तेवढे का जेवणच करसान का? चहा पोहे दिले की झालं. कसं हे जवळचे लोक आहे, ओळखीवाले आहे म्हणून. पोरीले पाहिले सरस ओळखीवाले येत असतात का? मग हर कोणाला का जेवणच ठेवत बससान का? फालतूच्या फालतू कुठाना खर्च. नाही हो वहिनी, आता माझ्या घरी कधी आलाच नाही तो संग्राम भाऊ. लहानपणापासून आम्ही खेळलो माय सोबत. मी ना पाहिला त्या भाऊले, भाऊ भाऊ करत होतो लहानपणी आम्ही. नाही नाही माय, आता येत आहे तू जेवण खाऊन ठेवीन माय बाई मी ताईले. पहिल्यांदा मग घरी येणार आहेत माय बाई ते, नाही तर काय म्हणतील माय बाई. पहा बाई तुम्ही मग करा बापा तुमच्या मर्जीनं. पहा बाई तुम्ही, तुमची पोरगी आहे माय बाई, मी पडली माय बाई मामी. पहिलेच तर मामाईचं नाव बदनाम आहे बाई. माम्या बदमाश असतात, माम्या बदमाश असतात. नाही बापा, मी काही म्हणत नाही, बोलत नाही बापा. तुम्हाला जे करायचं आहे ते करा बापा, मी काही बोलत नाही. आपल्यालाच वाटते कोणाही पुरीचं चांगलं झालं पाहिजे, माय कोणाही लेक बायचं खराब नाही झालं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला सांगू राहिली बापा की ते लोक काही चांगले आहे नाही. आणि ते पोराची मायला खज्जल आहे बापा, लय भांडकोडी आहे. वहिनी असंच पोरगी देणार आहे का आपण? आपण विचारपूस तर केलेली आहे, आपल्या देखणीची बी आहे ते लोक. पण तरी बी बाहेरून बी आपण विचारपूस करू ना. पोराची माय कशी आहे, काय कसं आहे, विचारपूस करू तेव्हाच पोरगी देऊ ना. पहा माय बाई तुम्ही. मी काय बोलू बापा म्हणत नाही. नाही हो वहिनी, तुमचंही बोलायचं काम आहे. मामी आहे तुम्ही किती झाल्या तर. हो ते तर आहे म्हणा. आता मी भाषी आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगू राहिली बाई. की ते काही चांगले लोक नाही आहे, पण आता तुम्ही तुमच्या मर्जीन करू राहिल तर मी काय करू शकतो बापा त्याच्यात नाही. आता तुम्ही मला बोलवलं होतं का? आवाज दिला का मला? अरे हो आनंदी, आवाज दिला होता मी तुला. बोला ना त्या, काय म्हणून राहिल्या होत्या? अरे आनंदी, मी काय म्हणत होती, उद्या नाही का आपल्या घरी पाहुणे येणार आहे. हो का त्या पाहुणे येणार आहे का? कुठचे पाहुणे येणार आहे? कुठचे नाही, माहेरचेच येणार आहे, ओळखीचे येणार आहे, आजीसोबत येणार आहेत उद्या. हो का, कोण येणार आहे तर? अहो बाई ना, आपल्या रोहिणीला पाहायला येणार आहे उद्या पाहुणे. हो का त्या रोहिणी ताईला पाहायला येणार आहे का उद्या पाहुणे? चांगला आहे. काय करते तो पोरका? पोरका चांगला आहे का? हो सर सांगतो, सर सांगतो. मी काय म्हणून राहिली होती, बोला ना त्या, काय म्हणून राहिली त्या? उद्या पाहायला पाहुणे येणार आहे आपल्या रोहिणीले, तर रोहिणीला मस्त एक चांगली साडी गिडी घालून देशील म्हटलं, चांगला मेकअप गिकअप करून देशील आपल्या रोहिणीचा. हो का? हो ना, रोहिणी ताईला मी साडी गिडी घालून देईन, मेकअप बी करून देईन चांगला. तेच म्हटलं मग मी ना, उद्या तिला साडी गिडी घालून देशील, मस्त चांगला मेकअप करून देशील तिचा. हो आता तुम्ही बिनफिकर राहा. रोहिणी ताईला मस्त साडी घालून देईन, चांगला मेकअप बी करून देईन. तेच म्हटलं मग मी ना. जगदीश आहे का घरी? हो जगदीश जी आहेत ना त्याच्या रूममध्ये आहे. बरं मी काय म्हणतो, जगदीशला पाठवून दे माझ्या रूममध्ये. ठीक आहे ना, जगदीशजीला पाठवून देतो. प्रेम बी आहे ना? हो प्रेम दादा बी आहेत ना. मी काय म्हणतो तिघाही भावाला माझ्या रूममध्ये पाठवून दे. बरं ठीक आहे त्या, ताईलाही सांगा लागेल ना मॅ की आपल्या रोहिणीला पाहायला पाहुणे येणार आहे म्हणून. बरं ठीक आहे त्या, पाठवून देतो मी. बाई माय ऐकसान काय का बाप्पा. मी तर चांगल्यासाठी सांगू राहील तुम्हाला. त्या पोराच्या मायचा फिगर बी त्याचा स्वभाव चांगला नाही आहे बरं बाप्पा, मला तर बिलकुल पटत नाही त्या बाईचा स्वभाव. वहिनी येऊ द्या ना पाहिले, आता पाहायला येऊ राहिले तर काय त्याच्यात नाही. बरं बाप्पा करा तुमच्या मर्जीनं, मी काय म्हणणार. माझ्या मैत्रिणीनं बी मला अलगच पेचात टाकून दिलं बाप्पा. आता मला बी टेन्शन आलं, खरंच मावर अक्षय प्रेम करते का नाही करत. मला तर लय टेन्शन आलं बाप्पा. आता काय बी हो, मला वहिनीची राय घ्यास लागेल या गोष्टीच्या बाबतीत, वहिनीला सांगाच लागल. पण कोणत्या वहिनीला सांगू तेही टेन्शनच येऊ राहिलं मला. कोणती वहिनी माही मदत करू शकेन. मोहिनी वहिनीला सांगतो. मोहिनी वहिनी थोडीशी हुशार आहे. मोहिनी वहिनी मला चांगलीच ॲडवाईस देईन. मोहिनी वहिनीला विचारतो. कसं मोहिनी वहिनीचे थोडेसे विचार बी मॉडर्न आहे, तर माईवाली कंडिशन समजून घेईन वहिनी. मोहिनी वहिनीच मी मदत करू शकते. मोहिनी वहिनीला सांगतो. मला तर असं वाटते 100% मला गॅरंटी आहे अक्षय बी मावर प्रेम करते. पण त्यानं कसं मला म्हटलं नाही ना, विचारलं नाही की मी त्यावर प्रेम करतो का काय का काय. त्यानं मला प्रपोज नाही केलं ना, तर मला थोडंसं टेन्शन येते की मीच प्रेम करतो का तो बी करते का नाही करत. पण मला त्याच्या डोळ्यामध्ये तर दिसते माझ्यासाठी प्रेम. तरी एक बार वहिनीला विचारून घेतो समोर काय करून काय नाही. माझी कंडिशन सांगतो मी वहिनीला. काहून बाप्पा, आज तुम्ही ऑफिसमधून काहून लवकर आले घरी? अचानकच घरी येऊन गेले लवकर? तूच तर म्हणत होती फोनवर की तुझी तब्येत चांगली नाही म्हणे, तापसारखं वाटत आहे म्हणे, म्हणून मला तुझी चिंता झाली तर मी येऊन गेलो लवकर घरी. नाही हो, मला असंच हलका हलका असा ताप होता. मी गोळी घेतली, आता मला चांगलं वाटत आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही का ऑफिसमधून सुट्टी घेऊन घरी येऊन जासान का लगे? नाही तुला चिंता होत होती मला, म्हणून आलो मी लवकर घरी. अरे हलकासा ताप होता ना. नाही तरी बी तुला चिंता झाली मला गमूच नव्हतं राहिलं मग ऑफिसमध्ये, म्हणून मग मी अर्ध्या दिवसात सुट्टी घेऊन चालला आलो. तुम्ही पण ना प्रेमजी, खरं खूपच चिंता करता बाप्पा माई, खूपच चिंता करता. ज्याच्यावर प्रेम करतो त्याची चिंता नाही करणार तर कोणाची चिंता करणार ना? कोणाची चिंता करणार? हो बाप्पा, हलकासा ताप होता तर सुट्टी घेऊन येऊन गेले.
काहून आता आलो तर चाललो जाऊ का मग ऑफिसमध्ये डबल? ठीक आहे, मग मी चाललो जातो ऑफिसमध्ये. ठीक आहे? नाही 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 बाप्पा, जाऊ नका आता. आले तर आता जाऊ नका. नाही, तू म्हणून राहील तर मग चाललो जातो. नाही नाही बाप्पा, आले तर आता काल जाता. हां, आता थोडासा टाईम स्पेंड करा माझ्यासोबत. तसा बी बाप्पा तुम्हाला टाईम नाही भेटत माझ्यासोबत बोलायला चालायला. हां, ऑफिसमधून आले की बी ऑफिसचं काम करत राहता घरी. नाही नाही बाप्पा, जाऊ नका. ठीक आहे. ताई, अंदर येऊ का? अरे आनंदी, ये ना ये ना. अरे आनंदी, काय काम होतं? काही काम होतं का माझ्यासोबत? नाही नाही ताई, दादासोबत काम होतं. दादासोबत काम होतं? काय काम होतं दादासोबत? बोल ना आनंदी, काय काम होतं बेटा? अरे दादा, मला काम नव्हतं तुमच्यासोबत. आता तुम्हाला बोलवत होती. आई बोलत होती? हो हो, तुम्ही तिघाही भावाला बोलवलं. जगदीशजी गेलेले आहे आट्याच्या रूममध्ये आणि विक्रम भाऊ बी गेलेले आहे. तुम्हाला बी बोलवलं. जा आट्याच्या रूममध्ये. आता काय म्हणते तर? आत्यानं बोलवलं? आत्याला काम? काय काम आहे आत्याला? आपली तर गेल्यावर नाही पडेल, तिलाही भावाला बोलवलं म्हणते तर पाहतो काय म्हणत आहे तर. हो हो बाप्पा, जा जा. आत्या काय म्हणते पहा बाप्पा पहिले. बरं ठीक आहे, आईला भेटायला जातो. आईच्या रूममध्येच ना? हो हो, आत्याच्या रूममध्येच बोलवलेलं आहे. ठीक आहे, पाहतो काय म्हणते आई तर. म्हणजे कोण बोलवलं का आपण? काही टेन्शनचं गोष्ट आहे का? ते काही भावाला बोलवलं म्हणते. आपण काही केलं का? हां, काही टेन्शनची गोष्ट तर नाही आहे ना? कासाठी बोलवलं होतं आत्यानं? आत्यानं असं बोलवलं की मला टेन्शनच येते बाप्पा. काही टेन्शनची गोष्ट तर नाही आहे ना? काऊन बोलवलं आत्यानं? अरे अरे ताई ताई, शांत शांत व्हा. एवढं काही विचार करू नका. आत्यानं यासाठी बोलवलं. मी गेली होती आत्याच्या रूममध्ये. आत्यानं मलाही बोलवलं होतं. तर मी बोलली तर आत्या म्हणत होती की आपली रोहिणीताई आहे ना, तिला पाहायला पाहुणे येणार आहे उद्या. तर मला म्हणे मेकअप गिकअप करून देशील म्हणे, साडी वगैरे घालून देशील म्हणे रोहिणीताईले. पोरगा पाहायला येणार आहे ना रोहिणीताईले, त्याच विषयामध्ये बोलायला बोलवलं तिघाही भावाले. असं रोहिणीताईले पाहायला पाहुणे येणार आहे ना? हो हो, पाहायला येणार आहे. आणि पक्क्यासारखंच आहे बहुतेक, मला असं वाटते. म्हणजे पक्क्यासारखं आहे म्हणजे? मला जास्त तर काही माहीत नाही, पण रोहिणीताईला आमच्या लग्नामध्ये त्या पोराच्या मायबापानं पाहिलं होतं. तर रोहिणीताईला पसंत केलं तिच्या मायबापानं, त्या पोराच्या मायबापानं. फक्त आता पोरगाच पाहायचा बाकी आहे. जर पोराला पसंत आली तर मग समोर गोष्ट होईल. तसं घरदार गी तर पुरं पसंत आहे म्हणे आत्याले. पाहिलेलं आहे म्हणे. आणि आजीगिरीच्या ओळखीची आहे, प्रतापदादाच्या गावचेच आहे म्हणते, त्याच्याही ओळखीची आहे. तर मला असं वाटतं की पक्क्यासारखंच आहे. हो का? मला तर माहीतच नाही गोष्ट. तुला कसं काय माहीत? अरे मी ना एक बार गोष्टी ऐकल्या होत्या याच्या. असं असं पोरगा गिरगा चांगला आहे का? काय माहीत बाप्पा, आपण तर काही पाहिलं नाही. उद्या येणार पाहिले तर माहीत पडेल कसं आहे काय आहे पोरगा तर. असं असं बरं ताई, मला एक काम आठवण आलं. मी माझं काम करतो, मग येतो मी तुमच्यासमोर बोलायला. ठीक आहे ठीक आहे, करून घेतो हे काम. चला येतो ताई, मी करा आराम. कायचा आराम हो माय? आराम हराम आहे. आता कामं करायला लागा लागते. आता चहा बनवून द्यायला लागते आत्याला आणि मामीले. चहाचं काय? चहा मी बनवून देतो. बरं ठीक आहे. चला येतो मी, मला एक काम आठवण आलं, ते काम करून घेतो मी माझं. बरं बरं ठीक आहे ना. रोहिणीताईला पाहिले पाहुणे येणार आहे, सांगितलंही नाही कोणा मला. चांगला आहे, पोरगा चांगला असला पाहिजे, बस झालं. मग काय पाहिजे दुसरं? चल मध्ये, मला जगदीशजीने एक काम सांगितलं होतं, ते काम करून घेतो. अक्षय भाऊजीचं काम आहे म्हणते. कंचनले फोन करतो, विचारतो तिला की त्या अक्षय भाऊजीने नंबर मागितला तुया तर देऊ का. फोन करतो कंचनले. टिलक 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 टिलक. हॅलो हॅलो, कोण? आनंदी? हो, मीच बोलत आहे आनंदी. आनंदी, किती दिवसानं फोन केला तुला मला? किती दिवसानं फोन केला? हां, एक फोन करायला. हां, एक फोन नाही केला. लग्न झाले तू बदलली, पण खरं खरं म्हणतात लोक, लग्न झाल्यावर पोरी बदलतात. खरंच बदलतात. हां, बदलून गेली तू, एकदम भुलूनच गेली आपल्या मैत्रिणीला आहे ना, भुलूनच गेली. नाही हो, भुलली नाही मी. टाईमच नाही भेटत ना बाई ना. हां, घरातले कामं धंदे हे ते. आता घरात नाही, आता 2-2 ताई आहे तर बोलायला चालाले. हां, कुकडे दिवस निघून जाते, पताच नाही लागत. तेच म्हटलं मी ना, तू संसारात लय बिझी झाली ना, लय बिझी झाली. आता मैत्रिणीला भुलून गेली तू. नाही हो कंचन, असं नाही आहे. भुलली असते तुला फोन काय केला असता मी ना. बरं ठीक आहे. कधी येशील तर आता घरी? येईन ना, आई बाबाची आठवण येऊ राहिली मला. येईन ना मी भेटायला. कधी येशील तर सांग तर खरी. येईन लवकरच येईन. हो, अशीच म्हणतो तू. तू तर एकदम त्या संसारात बिझीच होऊन गेली. लग्न झाल्यावर जर पोरी एवढ्या बदलत असतील ना बाप्पा, तर मला नाही करायचं लग्न घेणं. असंच म्हणतात सगळेजण. तू लग्न झाल्यावर मला सांगशील तू. हां, तू बी कशी बदलशील मग पाहिशील. हो, लग्न झाल्यावर एवढं बदलतात तर मग मी तर लग्नच नाही करीन. सरच करायला लागते लग्न, असंच म्हणते सगळेजण. त्या गोष्टी सोड. कायसाठी फोन केला होता? मी काय म्हणतो ती कंचन, बोल ना, काय म्हणेल ती? तुला आठवण आहे का लग्नामध्ये तुला पाहिलं होतं, जिजाजीचा मित्र होता. कोण वा? ते जिजाजीचा मित्र अक्षय. हां 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 हां, आठवण आला. तो माया मागं लागला होता तोच ना? हो तोच. आता तू त्याची गोष्ट काय करू राहिली अचानक मध्ये माझ्यासोबत? अहो काल मला म्हणत होते तुझे जिजाजी की जिजाजीला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेला होता म्हणे, तो घरी बी आला होता. तर नंबर मागत होता बेना तो तुया. तर देऊ का म्हटलं नंबर? आता नाही 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 बापा, माझा नंबर नको देऊ. हो, ऐक तर खरी, चांगला पोरगा आहे. हां, बोलाच आहे म्हणते. पाय ना काय म्हणते तर. पण बहिणा, मी कधी कोणा पोरासंग बोलली नाही, एकदम बोलणं नाही, मला नाही बरं वाटत ते. अहो असंच फ्रेंडशिप म्हणून बोलून घे. हां, काय म्हणते पाहून तर घे. नाही ना आनंदी, तुला माहीत आहे मला भेव लागते म्हणून. नाही ना आनंदी, मला तर भेवच लागते बहिणा. तू यासोबत माहीत नाही का कसं झालं होतं, त्या म्हणणं कसं केलं होतं. हां, तर तेव्हापासून मला भेवच लागते बहिणा. माझ्या त्या पोरावरून विश्वासच उठलेला आहे.
हर पोरगासारखा असते का? पाय तो अमन कसा होता आणि तुझे जिजाजी किती चांगले आहे, किती चांगले आहेत ते माहिती आहे ना तुला. पोरामध्ये बी फरक असते ना. अक्षय लय चांगला पोरगा आहे, लय चांगला पोरगा आहे. ऐक तू माया, मला तसं वाटते तू यार खरं प्रेम करते, तो खरं करते. नाही तर पोरं काय पोरीच्या मागं लागतात, पोरगी नाही पटली तर सोडून देतात. पण तू नंबर मागायला आला, खूप दिवसाचा नंबर मागत आहे म्हणते तू याला. तुझे जिजाजी सांगत होते मला, जगदीशजी म्हणे लय दिवसाचा अक्षय नंबर मागत आहे म्हणे. म्हणत होते मी तर लय दिवसाचं सलटू राहिलो म्हणे. हो देईन, वहिनीला विचारीन असं तसं, पण आता लयच मागं लागला म्हणे. तर मी काय म्हणतो बोलून घे ना. बोलायला काय चाललं तुझ्या? बरं ठीक आहे, आता तू म्हणतो तर ठीक आहे, मग बोलीन मी. देऊन देशील ना नंबर? ठीक आहे मग देऊन देऊ नंबर. हो आता देऊन दे. आता मलाही तसा पसंत आहे ना तो, तसा मला चांगला वाटला तो पोरगा. बोलायला काय आहे, बोलायचंच आहे ना, बोलून घेईन मी. नाही हो, लय चांगला पोरगा आहे. हां तसा पोरगा तर चांगला आहे म्हणा, मला चांगला वाटला. ठीक आहे मग देऊन देऊ नंबर? हो देऊन दे. ठीक आहे मग मी आजच जगदीशजीला सांगतो की कंचनचा नंबर तुम्ही देऊन द्या म्हणून. बरं ठीक आहे. बरं त्याला सांगशील पहिलेच तू की मला फक्त फ्रेंडशिप करणार म्हणा मी. काही असं तसं काही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडवाला काही मॅटर नाही. अरे हो ना, फ्रेंडशिप म्हणूनच बोलशील. बरं तर ठीक आहे मग. मला चिंत्या बनवते, इले बी खूप आवडते, मला माहिती आहे ना. अक्षय खूप आवडते इले बी. असं मग नाटक करून राहिली, आपल्या मैत्रिणीसंग खोटं बोलत आहे. काय म्हटलं आनंदी? काही नाही म्हटलं मी ना, ठेवतो म्हटलं फोन. बरं ठीक आहे, करत जाय मधात मी फोन. हो मीच करत जाऊ फोन, तू नाही करशील मला फोन. बाई मला असं वाटतं तुझं नवीन नवीन लग्न झालं, तुझी सासू किती खतरनाक आहे मला माहिती आहे. तू कामागी मात नाही राहशील म्हणून मी तुला काही फोन नाही करत बाई. तुला टाईम भेटला तसा मला करत जाय तू फोन. मी काय, मी खालीच बरं ठीक आहे. थोडं आईबाबाच्या इकडे जात असतं तू. थोडं ध्यान देत जाय म्हटलं आईबाबावर. हो जात असतं ना, काका काकूला भेटायला जात असतो मी मधात मी. बरं ठीक आहे, जात जाय म्हटलं थोडं आईबाबाला भेटायला, म्हणजे कसं राहिलं चांगलं वाटेल थोडं. हो हो ठीक आहे ठीक आहे. आनंदी आनंदी मी काय म्हणत होती, ते आपली क्लासमेट नव्हती का ते विद्या? हां विद्या, काय झालं विद्याचं? हवा तिचं बी लग्न पक्क झालं म्हटलं, तिचं साक्षगंध आहे आता. हो का, तिचंही लग्न पक्क झालं का? चांगलं झालं बाई. हो साक्षगंध आहे आता तिचं. म्हणून म्हणतो तू बी सेटल होऊन जा आता लवकर. आपल्या साऱ्या मैत्रिणीचे लग्न होऊ राहिले, मी तर म्हणतो अक्षयसोबतच सेटल होऊन जाय. राहू देऊ नाही बाई, काही नको बोलू. काय अक्षयमध्ये काय खराबी आहे, किती चांगला पोरगा आहे. घरचा बी चांगला पैसा आदल्यावाला आहे, काय तुला टेन्शनच नाही मग. आनंदी काही बोलतं का तू? नाही चल ठेव फोन. ठीक आहे ठेव मग. येऊन जाऊन आनंदीची सुई मावरच येते लग्नासाठी. ठीक आहे मग ठेवतो, बाय बाय बाय. कंचना माझं खोटी बोलते, मला माहिती आहे ना तिला अक्षयला आवडते म्हणून. माहिती आहे मला बी, खोटी नको बोलू ना माझ्यासोबत एवढी. वहिनी काय करू राहिला तुम्ही? ते रोहिणी ताई या ना या ना. वहिनी तुम्ही बिझी तर नाही आहे ना? नाही नाही या ना बसा ना. काय म्हणून राहिल्या त्या? वहिनी मला ना तुमच्यासोबत थोडंसं काम होतं. काय काम होतं बोला ना. तुम्ही फ्री आहे ना? हो हो मी फ्री आहो, सांगा ना काय म्हणून राहिल्या त्या. वहिनी मला आहे ना तुमची थोडीशी ॲडवाईस पाहिजे होती. ॲडवाईस म्हणजे मदतच पाहिजे होती. अरे नाही मदत पाहिजे होती, बोला ना बोला ना. या बसा बसा, पहिले बसा मग सांगा आरामात काय म्हणून राहील त्यात. हो बसतो. बोला रोहिणी ताई काय काम होतं? कशाबद्दल ॲडवाईस पाहिजे माही, काय झालं सांगा ना. वहिनी मी काय म्हणत होती. अरे बोला ना. वहिनीला कसंच विचारू मी. अरे बोला ना, बोला काय काय म्हणायचं आहे तुम्हाला, सांगा ना. वहिनी मी काय म्हणत होती, मी आहे ना एका पोरावर प्रेम करतो. काय तुम्ही कोणत्या पोरावर प्रेम करता? कोण पोरगा आहे तो, कॉलेजमधला आहे का? नाही नाही वहिनी कॉलेजमधला नाही आहे. कोण आहे तर मग? कोण आहे तुम्ही चांगल्यानं ओळखता त्याला. मी चांगल्यानं ओळखतो? कोण आहे, मी कुणाला ओळखतो? चांगल्यानं ओळखता तुम्ही, आपल्या घरी जाणं येणं बी आहे त्याचं. आपल्या घरी जाणं येणं आहे? अक्षय? हो वहिनी बरोबर म्हटलं तुम्ही ना, अक्षयच आहे तो. अक्षयवरच प्रेम करतो मी. अक्षयवर बी प्रेम करता? कधी असं वाटलं नाही पण ओळखू नाही आलं की अक्षयन तुम्ही प्रेम करता म्हणून. ॲक्च्युली वहिनी कहाणीमध्ये थोडा ट्विस्ट आहे. म्हणजे काय ट्विस्ट आहे? अक्षयवर मी तर प्रेम करतो, पण अक्षय मावर प्रेम करते का नाही करत हे मला माहीत नाही आहे. मला असं वाटते मावर प्रेम करते म्हणून, त्याच्या डोळ्यामध्ये माझ्यासाठी मला प्रेम दिसते. पण त्यानं अजूनपर्यंत मला असं म्हटलं नाही की मी त्यावर प्रेम करतो का काही. मी तर प्रेम करतो त्याच्यावर, मला माहीत आहे. पण तो मावर प्रेम करते का नाही करत हे मला माहीत नाही. म्हणजे आताच तर म्हटलं तुम्ही की प्रेम करता, म्हणजे की तो प्रेम करते हे तुम्हाला माहीत नाही अजून? नाही नाही वहिनी. म्हणजे एकतर्फा प्रेम आहे का तुमचं त्याच्यावर? नाही नाही वहिनी, तो बी मावर प्रेम करते हे मला माहीत आहे, एकतर्फा नाही आहे. आताच तर तुम्ही म्हटलं, त्यानं म्हटलं नाही तुम्हाला की प्रेम करतो का काही. हो तो मावर प्रेम करते, पण भेटे तो, म्हणजे म्हणाले मला नाही का भेटे, मला असं वाटते. कारण की मला त्याच्या डोळ्यामध्ये माझ्यासाठी प्रेम दिसते. पण तो जे मनातली गोष्ट आहे ना ते म्हणत नाही, तो मला सांगत नाही. मग तुम्हाला कसं काय माहीत त्याच्या मनात नाही काय आहे तर? मग तेच तर परेशानी आहे वहिनी, मी त्याच्यासाठीच तर तुमच्याजवळ आली. वहिनी उद्या तुम्हाला पाहायला पाहुणे येणार आहे म्हटलं, आणि तुम्ही म्हणता की तुम्हाला दुसऱ्यासोबत प्रेम आहे. हे मग आता हे तर पंचायतच झाली पुरी. हो ना वहिनी, मी त्याच्यावर प्रेम करतो आणि घरचे लोक माझ्यासाठी रिश्ता पाहू राहिले. आता मी बी टेन्शनमध्ये आली, मी करू तर काय करू, मला माहिती नाही अक्षय मावर प्रेम करते का नाही करत. मी काय म्हणतो रोहिणी, तुम्ही अशा भ्रमात नाही राहू नका. जर तुमचं एकतर्फा प्रेम असलं तर मग मी काय म्हणतो,
तुमच्या मनातनी जे आहे ते सपासपा अक्षयला सांगून द्या. पण वहिनी मी सांगेन तर चांगलं वाटेल का? रोहिणी, आता तो तुम्हाला म्हणून नाही राहिला की तो तुमच्यावर प्रेम करते का नाही करत हे तुम्हाला सांगत नाही आहे, आणि तुम्हाला त्याच्यावर प्रेम आहे. पण तुम्हाला एक बार तर त्याला विचारावंच लागेल ना की त्याला बी प्रेम आहे का नाही आहे. तर कसं प्रेम कसं असते, दोन्ही साईडनं असते. त्यांना बी तुमच्यासोबत प्रेम असलं पाहिजे आणि तुम्हालाही त्याच्यावर प्रेम असायला पाहिजे. हां, तर मग काहीतरी गोष्ट आहे. नाही तर तुम्हीच त्याच्यावर प्रेम करत आहे, तो तुमच्यावर नाही करत आहे, मग हे तर वन साइडेड झालं ना, पूर्ण एकतर्फा प्यार झाला मग हा तर. मग वहिनी मी करू तर काय करू, मी बी त्याच टेन्शनमध्ये आहे. म्हणून म्हणतो रोहिणी, आता तुमच्यासाठी घरी रिश्ते बी पाहणं चालू आहे. जर तुमचं लग्न पक्का गिक्का झालं तर मग मी काय म्हणतो, तुमच्या मनामध्ये जे आहे ना ते सांगून द्या. तुम्ही अक्षयला सांगून द्या, तो तुमच्यावर प्रेम करते का नाही करत, मग हे तुम्हाला माहीत पडून जाते. तुम्ही तर त्याच्यावर प्रेम करताच, पण तो बी तुमच्यावर करते का नाही करत, मग हे तुम्हाला माहीत पडून जाते. नाही जर तुम्ही ऐकसान तर तुमच्या मनातनी जे आहे ना ते अक्षयला सांगून द्या तुम्ही. पण वहिनी मला भेव लागत आहे. याच्यामध्ये भ्यायची काय गरज आहे? तुम्ही त्याच्यावर प्रेम करता तर सांगून द्या ना. हां, म्हणजे एक गोष्ट क्लिअर होऊन जाते. मग कसं तुम्ही त्याच्यावर प्रेम करता पण तो तुमच्यावर प्रेम करते का नाही करत हे तुम्हाला माहीत नाही आहे ना. मग कसं होऊन जाईल, हे एकतर्फा प्यार होऊन जाईल. आणि एकतर्फा प्यार आहे ना हमेशा खतरनाकच असते. हां, तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी मी तुम्हाला सांगून देतो, एकतर्फा प्यार आहे ना हमेशा खतरनाक असते. आता तुमच्याहून जास्त मी ना दुनिया पाहिलेली आहे, मला माहीत आहे ना. हां, एकतर्फा प्यार हमेशा खतरनाक असते. म्हणून म्हटलं तुम्ही एक बार तुमच्या मनातली जे आहे ना ते तुम्ही अक्षयला सांगून द्या. मग तो काय म्हणते काय नाही मग समोर पाहता येते. पण वहिनी तो हो म्हणेन का नाही म्हणेन, मला याच गोष्टीचा लय भीती वाटते. रोहिणी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तो हो म्हणेन का नाही म्हणेन ह्या गोष्टीचा तुम्हाला एक ना एक दिवस तर सामना करावाच लागेल. आता तुम्हाला त्याच्यासोबत प्रेम आहे पण त्याला बी आहे का नाही आहे हे तर तुम्हाला माहीत पाहिजे ना. हां, त्याचा काही निर्णय असो तुम्ही पक्क्या राहा, तो हो म्हणो चाहे ना म्हणो. हां, तुम्ही हर गोष्टीमध्ये तयार असायला पाहिजे. वहिनी तेच तर नाही करू शकत ना, मी तेच नाही करू शकत. मी लय प्रेम करतो त्याच्यावर, खूप प्रेम करतो, पहिलेपासून प्रेम करतो, खूप खूप वर्षापासून त्याच्यावर प्रेम करतो. मी हेच तर गोष्टीचा सामना नाही करू शकत. याच गोष्टीला भेटतो मी. त्यानं नाही म्हटलं तर काय, नाही तर नाही. वहिनी असं म्हणणं असं नाही, पण तुम्ही माझ्या जाग्यावर येऊन पहा मग तुम्हाला कसं वाटते तर. अरे रोहिणी, तुम्हाला माहीत आहे ना तुमच्या भावाची माई पण लव्ह मॅरेज आहे म्हणून. हां, आम्ही ना या गोष्टीचा सामना केला ना. तुमच्या भावाला माहीत नव्हतं मी त्याच्यावर प्रेम करतो का नाही करत, ते माझ्यावर करत होते. पण त्यांना मला प्रपोज केलं तर मी ना बी त्यांना नाहीच म्हटलं होतं पहिल्यांदा. पण त्यांना हार नाही मानली. हार नाही मानली त्यांना त्यांचं जे जे ते माझ्यावर असली प्रेम करतात ते साबित करून दिलं त्यांना मला. तेव्हा मी ना त्यांना हो म्हटलं. पहिले तुम्ही त्याच्या मनात काय आहे काय नाही आहे हे माहीत तर करून घ्या, मग समोर पाहता येते. पण वहिनी घरी तर रिश्ते पाहणं चालू आहे ना माझ्यासाठी. अरे हो, म्हणूनच म्हणून राहिली तुमच्याजवळ जास्त टाईम नाही आहे. हां, म्हणून म्हटलं तुम्ही अक्षयसोबत तुमची गोष्ट जी आहे ते क्लिअर करून घ्या. तुमच्या मनात नाही जे आहे त्याला बोलून द्या. त्यानं नाही म्हटलं तर हा रोहिणी, तो नाही म्हणेन का हो म्हणेन हा त्याचा डिसिजन आहे. त्याला कोणासंग प्रेम करायचं आहे कोणासंग नाही करायचं आहे हा त्याचा निर्णय आहे. आपण निर्णय तर त्याचा बदलू नाही शकत. जर त्याला कोणा दुसऱ्यासंग प्रेम असेल तर मग हे बी चांगलं नाही आहे ना. तो दुसऱ्यावर प्रेम करीन, तुम्ही त्याच्यावरच प्रेम करसान, मग तर हे तर वन साइडेड प्रेम झालं ना. हां, याच्यातून बी तुम्हाला दुःखच भेटणार, उलटं जास्त दुःख भेटणार. म्हणून म्हटलं गोष्ट क्लिअर करून घ्या आणि मग पाहू आपण समोर काय होते तर काय नाही. तर मी तर म्हणतो रोहिणी, तुम्ही त्याला फोन करा, त्याला बोलवा आणि त्याच्यासंग बोलून घ्या. पण वहिनी मला लय भीव लागत आहे. पण तुम्हाला या गोष्टीचा सामना तर करावंच लागेल तुम्हाला. वहिनी मग मी फोन करू का अक्षयला? हो, जर माझ्या ऐकसान तुम्ही तर मी तर तुम्हाला हेच ॲडवाईस देईन, तुम्ही एक बार फोन करा अक्षयला आणि तुमच्या मनातनी जे आहे ते सांगून द्या. मग समोर अक्षय जे बी म्हणेन ते त्याचं डिसिजन. तुम्हाला तर क्लिअर होऊन जाते ना तो तुमच्यावर प्रेम करते का नाही करत तर. पण वहिनी त्यानं नाही म्हटलं तर पण मी त्याच्या बिना जगू नाही शकत. पण रोहिणी तुम्हाला असलियतचा सामना तर करावा लागेल असलियतचा सामना तर करावाच लागेल तुम्हाला. बरं ठीक आहे वहिनी, त्याला फोन करतो मी आणि भेटायला बोलवतो. तेच म्हटलं मी ना, एक बार तुम्ही अक्षय संग बोलून घ्या. ठीक आहे वहिनी, बोलून घेतो मग.